या राज्यामध्ये मराठा आंदोलनाचे 58 मोर्चे निघले आणि अत्यंत शांततेनं हे मोर्चे निघाले। केवळ शांतताच नाही, तर या मोर्चामध्ये एखाद्या मराठा समाजाच्या बांधवानं जर काडी कचरा टाकला असेल तर तो काडी कचरा उचलण्याचं कामसुद्धा त्या काळातल्या मोर्चातील मोर्चेकऱ्यांनी केलं। आणि एक उदाहरण या देशाला दाखवून दिलं की मोर्चा कसा असावा, कुठल्याही प्रकारचं हिंसक वळण नाही, कुठल्याही प्रकारचं गालबोट नाही, कोणाच्याही बद्दल एखादा आकर्षित होऊन भाषण केलेलं नाही, कोणत्याही नेत्यानं भाषण केलेलं नाही। केवळ एक शाळेतल्या छोट्या मुली अधिक विद्यार्थी स्टेजवर जायचे आणि सर्व राजकीय पक्षाचे नेते हे खाली बसून ऐकायचे। एवढं चांगलं आंदोलन या राज्यामध्ये झालं होतं। आता हे जे आंदोलन चाललं आहे हे मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी चाललेलं हे आंदोलन आहे। मी स्वतः मराठा आहे। आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु हे आरक्षण देताना कोणाचं तरी आरक्षण काढावं आणि आम्हाला आरक्षण द्यावं ही आमची भूमिका नाही, आमच्या पक्षाची भूमिका नाही। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।